महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय असो. सोलापूर महानगरपालिकेच्या 4 हुतात्मा चौक परिसरातील जलतरण तलावास इंग्रजी भाषेत लावण्यात आलेल्या नामफलकावर मराठी भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असे फलक लावून महापालिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना व मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी शब्दरचनेत विविध शब्दालंकार सुचवण्यात मोठे योगदान केलेले असताना अशा थोर स्वातंत्र्य सेनानीचा असा इंग्रजीमध्ये नामोल्लेख करून सोलापूर महानगरपालिकेला विसर पडणे ही शोकांतिका असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जलतरण तलाव परिसरात आंदोलन करत इंग्रजी नामफलकासोबत मराठी भाषेतील नामफलक तात्काळ लावण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान राखण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणावरील सर्व फलकावर मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मराठी नामफलक लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला. याप्रसंगी निलेश भंडारे, सुभाष माने, अमर कुलकर्णी, संतोष घोडके, महिला आघाडी शहर अध्यक्ष जयश्री हिरेमठ, सोनाली भागानगरे, सीमा जामगावकर, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, गोरक्ष उपरे, मयूर सोलनकर, वैभव रंपुरे, आदित्य मातोळी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक पुस्तकांमधून अशी नोंद आहे की मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सावरकरांनी मराठीला प्रतिशब्द भरपूर प्रमाणात दिले. त्याचपैकी एक शब्द असा वाचण्यात आलेला आहे की कॉर्पोरेशन ह्या शब्दाला महानगरपालिका म्हणून माननीय सावरकरांनीच हा शब्द दिला होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच. तर त्यांनी दिलेल्या शब्दाचा सुद्धा त्याचा म्हणजे आज ह्या पूर्ण सोलापूरमध्ये की एक प्रकारचा म्हणजे संवेदनाशील असं महानगरपालिका आहे का असं सगळ्यामध्ये समज आहे. तर आम्ही सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं मराठी बोर्ड लावलेलं आहे. आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना अल्टिमेट सुद्धा दिलेले आहे. 48 तासात जर त्यांनी बोर्ड व्यवस्थित जर नाही केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्रात राहायचा आणि मराठीचा अपमान करायचा हा माज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपून घेणार नाही. या सोलापुरातील या जलतरण तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव मंजूर बऱ्याच वर्षा अगोदर झालं. त्याच्यानंतर कित्येक वर्षानुवर्ष मराठी पाटी होती, पण या भाजप सरकारने, या महापालिकेने ही पाटी इंग्लिश मध्ये करून या सावरकरांचा अपमान केलेला आहे. या मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा अपमान केलेला आहे. कारण या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. या मराठी भाषेसाठी कित्येक शब्द सावरकरांनी दिले. त्यातलाच एक शब्द महापौर हा शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिला. आज या सोलापूर महापालिकेतल्या बसलेल्या महापौरला जर सावरकरांबद्दल जर माहित नसेल, त्यांची जर अभ्यास नसेल तर हे असे प्रकार होतात. हे प्रकार थांबवण्यासाठी आज पहिलं पाऊल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललंय. त्या इंग्लिश पाटीवर मराठी पाटी आज मनसेने लावलेली आहे. येत्या 48 तासात जर या महापालिकेने जर ही पाटी बदलून पहिल्यासारखी पाटी मराठीत जर नाही लावली तर त्या महापौराला, त्या महापालिकेसमोर येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल.